समीर आणि विशाल ही सलामीची जोडी यस सांगतो आणि रियाज तुम्हाला गोलंदाज बघायला मिळतोय. काय गोलंदाजी टाकली होती दोस्ती चषकामध्ये. गंगोत्रीच्या समोरचं ते चिल्ड्रन पार्क आपण त्याला ओळखलं जाते. एमआयडीसी जागेची ती आपण करामत बघायला मिळाली. अतिशय सुंदर खेळ. इथे बाकी आता पहिला चेंडू आपला तर पहिला चेंडू इथे बाकी हलक्यापणे खेळून काढला जातो कव्हरच्या रिझल्टला. इथे बाकी आपलं खातं उघडलं आहे आणि धावसंख्या 1ने वाढले. रीच टू रीच मनी महाकाल म्हटलं की तुम्हाला बघायचं आहे शेअर मार्केटमध्ये आपण हात टाकायचा असेल तर. बोईसरची कबड्डीची स्पर्धा जेव्हा केली तेव्हा त्यांना विचारलो की सर ये क्या है, तर मग त्यांनी सांगितलं की बीकॉम करने के बाद जिनके पास कम पैसे रहते पढ़ते पढ़ते आप कैसा पैसा कमाना है त्याचं एक्सप्रेशन खूप सुंदर केलं होतं. रिच टू रिच मनी. पुन्हा आपल्या शर्यतीला पुढचा चेंडू हलक्यापणे खेळून काढला असं म्हटलं जातंय ना. लग्न पाहायचं आणि पहिल्या भेटीतच आपण एखादीला सांगायचं काय गिफ्ट हवं तुला, तशा पद्धतीने धावा इथे बाकी काढल्या जातात. आणि लग्न झाल्यानंतर उशीर झाला मित्रांबरोबर फिरायला का मग कळते बायको आहे की तोबा तोबा आहे. एकदा पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू. पंचाळी एक विश्वनीय गाव. प्रत्येकाच्या मनामध्ये आठवण असायची या खाडीच्या पुढे. चांगला चेंडू चांगला क्षेत्र पाहायला मिळते. अतिशय सुरेख गोलंदाजी हाताळताना. आणि हा टायटन संघ बनला कसा जेव्हा कोरोना आला. लोकांना कामधंदा नव्हता, एमआयडीसी नव्हती आणि मग ती झाडं आहेत ना सगळी आपल्या गंगोत्रीच्या बाजूला तिथे तासन तास राहायचे आणि खेळायचे. खेळता खेळता चांगले क्रिकेटर बनले आणि मग बाकी त्यांचा संघ तुम्हाला बघायला मिळाला. क्लास ड्राईव्ह इकडे पाहायला मिळतोय. संतोष एकंदरीत विचार केला ना आज हाताला चेंडू लागतो पण थांबत नाही. आपण आगवनच्या संघाकडनं बघितलं आगवन संघाविरुद्ध 8 चौकार मारले ते 6 चौकार त्यांच्या हाताला आणि अंगाला लागून गेलेत. कुठेतरी या क्षेत्रक्षणामध्ये कमतरता वाटते. पुन्हा बाकी फरक धावसंख्या लागते ती 6. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू. राउंड विकेट मारा करत असताना लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू. तोबा तोबा कहते ना मियाँ बीबी का झगड़ा करते बिचारे 2 बच्चे रहते बिस्तर पे लेटे रहते. तशा पद्धतीने चेंडू वाईट दिला आणि धावसंख्या 1 निवडून 7 धावा फलकावर लागल्या जातात. पुन्हा तशाच पद्धतीचा चेंडू. माणसाला थोडीशी जास्त घेतली का समतोल बाहेर होतो आणि तोल जातो आणि मग घरात पप्पाच काहीतरी घेऊन आलेत. तशा पद्धतीचं इथे बाकी गोलंदाज पकडलाय आणि बघता बघता 2 अवांतर धावांची धावसंख्या होती ती 8 धावा. पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा चेंडू. राउंड विकेट मारा करत इकडे बाकी हलक्यापणे खेळून काढलाय. पुन्हा कव्हर पॉईंटच्या रिझल्टला इथे बाकी धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होती ती 9 धावा. एक चांगली सुरुवात असं म्हणावं लागेल. चांगली भागीदारी चांगली पार्टनरशिप तुम्हाला पाहायला मिळते धनसार संघाच्या सलामीच्या जोडीकडनं ते म्हणजे विशाल आणि समीर याच्याकडनं. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू बॅकफुटला गेलाय. डिक्लेअर झोन चेंडू डोक्याला धावसंख्या 1 ने वाढून 10 धावा या फलकावर लागल्या जातात. संतोष एकंदरीत विचार केलात ना तर खरोखर संतोषचा विचार केला तर संतोष समालोच्या व्यतिरिक्त चांगलं स्कोरिंगचं देखील काम करतो. कारण आपल्या गावातल्या मॅचेस आहेत. अजून सरावली म्हणा उंबळी म्हणा पंचाळी म्हणा हा तुमचा पट्टा आणि या पट्ट्यामध्ये आपण करतो. लोकांना पट्टा म्हटला की सफेद वाईन दिसते म्हणजे ताडीचा ग्लास. चला कृपया खेळाडूंनी मंचावर उठायचं आहे. जो आम्हाला आयोजकांचा नियम आहे तो मान्य करायचा आहे. खेळाडूंनी कृपया मंचावरून उठा आणि आपण बाकीच्या ठिकाणी जाऊन बसायचं आहे. कारण डिसिप्लिन आणि शिस्त या मॅचेसची खूप वेगळी बघायला मिळते. चला आदरणीय रवींद्र भोईर साहेब आपण मंचावरती यायचं आहे. आदरणीय रवींद्र भोईर साहेब कृपया आपण व्यासपीठावरती या. अफजल बिल्ला नाम से जाना जाते. अच्छी गेंद. यहाँ पे क्या कर दिया. आसान सी गेंद थी पकड़ के उसको खाली गोदी में बिठा रहा और आपने तो गलत काम कर दिया. देखते देखते 4 रन बार. इसको बोलते झूठा चोर नंबर 4 क्योंकि मेहनत नहीं किया था मुसीबत से मिल गया. इस शॉट को कहते हैं झूठा चोर नंबर 4. धावसंख्या 4 निवडून 14 धावा या फलकावर लागल्या जातात. पुन्हा अफजल आपल्या षटकाला पुढचा चेंडू हाताळताना लेफ्ट आर्म राऊंड विकेट मारा करतोय. इथे बाकी चेंडू थोडा पडल्यानंतर बाहेर निघतोय. चांगली पंचगिरी बघायला मिळते. सूक्ष्म जीवाणूचा जसं आपण मायक्रोवेव्हचा विचार करतो अशा पद्धतीचं चांगली पंचगिरी पाहायला मिळते. इथे दबा दिया आपको भगा दिया. गेंद को आप दबाने खुद दबकर भग गए. कशा पद्धतीचा चेंडू पडला बघा. चेंडू पडला ना त्याचे चायनामॅन चेंडू म्हणतो. डावखुऱ्या गोलंदाजाचा हा चेंडू पडल्यानंतर चायनामॅन चेंडू बघायला मिळतो. चेंडू बाहेर निघतोय मध्ये येतोय आणि इथे गडी बाद होतो. पहिला गडी तंबूत परत बाद झालाय तो समीर. चला क्रॉस करा मित्रांनो. क्रिकेटचं डिसिप्लिन हे तुम्हाला पाहायचं आहे. खूप चांगला पिझ्झा बघायला एक मोठी मॅच तुम्हाला बघायला मिळते. खरं पाहायला गेलं तर क्रिकेटच्या पंढरीतलं कुंभमेळा इकडे बघायला मिळतो. आणि मगाशी मी आगवनची मॅच पाहिली तेव्हा ज्या पद्धतीने आषाढी एकादशीला वारकरी जातात आपल्या संपर्क गावातल्या दिंड्या नेतात तशा दिंडीच्या दिंडी घेऊन इकडे आगवनचे खेळाडू प्रेक्षक बघायला मिळते. पण आगवनचा संघ पराभूत झाला आणि जसं एखाद्या तमाशाचं फड कसं रिकामी होते तसं फडच्या फड संपलं गेलंय. आता बाकी नवीन फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो तो जितेश.
धनसार म्हटलं की अनिल घरत नावाचं वादळ लक्षात येतो. इनोस्टार साठपी संघ तो खेळत असताना आपण पहिला हो चांगला चेंडू बेटा आज तुम गेंद को घुमाएंगे घर में भी आपको घुमाएंगे शादी करके फंस गए. बढ़िया गेंदबाजी. आहा शादी में तो लोगों को बिरयानी खिलाएगी अब तो आप पुलाव खाएंगे. अतिशय एक नामवंत क्रिकेटपटू एक उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज असंख्य कलागुणाने भरलेला हा खेळ तुम्हाला बघायला मिळतो. त्या खेळाचं नाव आहे अफजल. हा भैयापडाचा संघ तुम्हाला बघायला मिळतो. टायटन नावाने ओळखला जातोय. पुन्हा आपल्या संघाला पुढचा चेंडू इथे बाकी चांगला ब्रेक बघायला मिळतोय. चेंडू एज घेऊन जातोय डायरेक्ट थ्रो करेपर्यंत फलकावर एक धाव बघायला मिळते. नो स्कोअर. निश्चितच तुम्ही पाय पुढे काढून खेळत होता पण आम्ही समाजाच्या कक्षातून सांगू शकत नाही जिथपर्यंत तुम्हाला पंच डिसिजन देत नाही. दरम्यान धावसंख्या झाली ती 16. दुसऱ्या षटक मार्गस्थ आहे. पुन्हा अफजल आपल्या षटकाला पुढचा चेंडू टॅप केला. टॅप मध्ये ताकद नाही. टॅपर मॅन विकास सारखा असायला पाहिजे. 78 किलोचा वजनाचा 60 ते 62 प्रति किलोमीटर चेंडू आदळणारा पूर्वीच्या काळामध्ये घरात लादान होता जेव्हा चोप काढायचा तशा पद्धतीने टॅपर मॅन तुम्ही पाहिला तो म्हणजे विकास मॅन फ्रॉम आगवण. फायनलमध्ये इंजुरी झाली. 2 षटक आणि 17 धावा फलकावर लागल्या तर फायनलमध्ये इंजुरी झाली आणि इंजुरी झाल्यामुळे तिथे बाकी तारापूरच्याकडे पाहायला मिळालाय. बॅटिंगमध्ये देखील उतरला होता पण तिथपर्यंत सामना बघा 2 षटक 17 धावा. चला आपण सामना बघतो. एका साईडला विचार केला प्रथम फलंदाजी करतो तो धनसार आणि क्षेत्ररक्षण करतो तो म्हणजे निश्चित दोस्ती चषकचा विजेता संघ आपण पाहतो टायटन. यावेळेला बाकी संपूर्ण संघ इथे पाहायला मिळतोय. अल्ताफ गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. 17 दोन्ही षटक 17 धावा. अतिशय सुंदर ऑर्गनायझेशन काय क्लास मैदान सजवलाय. मैदानाची रोषणाईचा तुम्ही विचार केलाय की इलेक्ट्रिसिटीच्या पॉवरमधून ज्या पद्धतीने सूर्याच्या प्रकाशा पद्धतीने उजेड पडतो तशा पद्धतीने बघायला मिळतो. इथे बघा चेंडू टटवला आहे. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. क्लास क्षेत्ररक्षण बघायला मिळते. आशिक आशिक म्हटलं की आशिकी पिक्चरचे जे गाणं कोण विसरू शकतोय. इथे बघा सुंदर क्षेत्र 4 डायरेक्शन आउट. अतिशय सुरक्षित. ये आदत बन गई थी कोरोना में. बिल्कुल किसी को काम नहीं था ना पूरे पुलिस बाहर घूमने देते फिर क्या करते थे 4 झाड़ों के अंदर क्रिकेट खेले थे गंगोत्री के बाजू में और देखते थे आज सितारे बन चुके हैं. खऱ्या अर्थाने जर तुम्ही विचार कराल ना बोईसरमध्ये जेव्हा फायनल झाली तेव्हा विचारायला मारला अभी तो चप्पा भी हमें नहीं खेलने देते पूरा बाहर गाव के लोग ही क्रिकेट खेल के जीत जाते अशी चर्चा चालू होती. कारण खेळ तसा केला अप्रतिम खेळ. ज्या पद्धतीने त्या स्पर्धेमध्ये त्याने मायकोपला पराभूत केलं होतं. क्लास गोलंदाजी बघायला मिळते. इथे बाकी फलकात धावसंख्या लागलाय ती 17. तन्मय पुन्हा गोलंदाजी करतोय पाहायला मिळतो तो म्हणजे अल्ताफ. खराब यष्टिरक्षण बघायला मिळते. ये शादी का दर्पण है. शादी होने के बाद सोचते कि घर पे लेट जाएंगे तो बीबी क्या बताएंगे. शादी करने से पहले बताएं था कि मैं क्रिकेट खेलता हूँ. अभी नई शादी है. कुल दिन 10-12 दिन हो चुके हैं. 5 ही दिन और बोले 5 दिन में खेळते आहे. अल्ताफ की काबिल तारीफ काय कौशल्य दाखवलं जाते. अतिशय पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा चेंडू छेपकी अल्ताफ गोलंदाजी करत असताना बॅकफुटला गेला. चेंडूला कट केला स्कोअर लेगच्या रिझनला 1 धाव बघायला मिळते. धावसंख्या 1 ने वाढून धावसंख्या होते ती 18. अतिशय सुरेख मॅच तुम्हाला बघायला मिळते. एक नामांकित संघ बोईसर भागामध्ये पॅराडाईज जर गेला त्यानंतर ह्या संघाचं नाव घ्यायला पाहिजे असं बघायला मिळतात. नंतर तुम्ही अजून जर विचार केला तुम्हाला सेटलमेंट हा संघ देखील जर आपण विचार केला ना तर 4 क्वार्टर 3 सेमीफायनल पण आतापर्यंत त्याने आगेकूच केला. म्हणजे निश्चितच भैयापळाचा क्रिकेट जर तुम्ही विचार केला तर येणाऱ्या काळामध्ये खूप मोठं क्रिकेट साम्राज्य तुम्हाला त्या भागातून बघायला मिळेल. 20 धाव फलकावला. पुन्हा चेंडू इथे बाकी चेंडू टटवलाय. कव्हर 40 रनला थ्रो करेपर्यंत 1 धाव फलकावर लागली जाते. क्लास कलेक्शन काय सुंदर थ्रो होता. आपण यष्टिरक्षकाचं कौतुक करायला पाहिजे. जे आपण धावसंख्या होती म्हणजे 786 21 धावा. कारण 786 ची टोटल केली 21 बघायला मिळते. आपण गणपतीला मोदक 21 देतो. ध्रुवांची जोडी 21 ला बांधतो. मग दैवतांचं साम्राज्य पाहिलं तर ना धर्म ना जात सर्व आम्ही समान असं म्हणायला हरकत जाते. पुन्हा एकदा 21 धावा फलकावाला. तिसरं षटक मार्ग असतो. धनसार फलंदाजी करत असताना याला बाकी चेंडू टटवला आणि सरळ हातामध्ये सोपा झेल जातो आणि पुन्हा बॅक आउट डकआउट मध्ये जाताना धनसारचा खेळाडू. तर अशा पद्धतीने मला वाटतं 3 षटक संपलीत आणि फलकात धावसंख्या लागली ती 21. महाकाल नावाने हे चषक तुम्हाला बघायला मिळते. महाकाल म्हटलं की रिच टू रिच म्हटली की तुम्हाला पाहायला मिळते ते म्हणजे निश्चितच तुम्हाला बघायला मिळते. रिच टू रिच मनी सांगितलं की तुम्ही कल्पेश तन्मय बाद झाला. आता बाकी कल्पेश येतोय.
आमचे अनेक मान्यवर व्यासपीठावरती येत आहेत. खरोखरच मॅचचा आनंद लुटण्याची एक वेगळी आगळीवेगळी प्रथा या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळत आहे. आगवनचे 5-5 संघ इकडे बघायला मिळाले. म्हणजे सर्वात मोठी लोकसंख्या असणारं गाव असं म्हणतो. भारताची लोकसंख्या म्हटली तर काही कोटीच्या पुढे गेलाय. चायनाची लोकसंख्या म्हणजे जगाच्या पुढे गेलाय. आणि त्यानंतर आगवनचा तुम्ही जर विचार केला की 5 संघ खेळले, 6व्या संघाला भाग मिळाला नाही. आता बाकी गोलंदाजी हाताळतो तो चला संघर्ष मुरबे आणि साई कृपा देववाडी. आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. संघर्ष मुरबे आणि वामिका स्टार. मग एकच नाव आहे संघर्ष मुरबे वामिका स्टार. ओके क्लास फिल्डिंग बघायला मिळते. बदलत किती सुंदर होतं. जंप घेतली, चेंडू अक्षरच्या बाउंड्रीच्या बाहेर जात होता. उडी मारून चेंडू वाट टाकला गेला. संघर्ष मुरबे वामिका स्टार विरुद्ध देलवाडी असा तुम्हाला सामना बघा. धावसंख्या 1 निवडत्या धावसंख्या होते ते 23 धावा. पुन्हा नागेंद्र हा गेंद को बैकफुट पे चले गए. मिड विकेट की तरफ सेकंड बाउंड्री के बाद चरकारा स्ट्रोक. 4 धावा फलकावर बघायला मिळतात. काय क्लास फटका बघायला मिळाला. थोडासा चेंडू रूम मध्ये मिळाला सोड धाडला होता मिड विकेटच्या डोक्यावरून सीमा पलीकडे 4 धावा. आणि या सर विनंतीशील वामिका स्टार संघर्ष मुरबे बस संघ आणि साईकृपा देलवाडी टॉस साठी यायचंय. पुन्हा आहा टॅप केलाय. टॅप मध्ये आहा सुंदर क्षेत्रक्षण बघायला मिळते. हा जर तुम्ही पाहिलात ना तर हॉलीबॉल पासिंग बघायला मिळते. नो बॉल +1 म्हणजे अशा पद्धतीने 2 धावांची फलका धावसंख्या होती ती 29 धावा या फलकावर लागल्या जातात. अतिशय मोठी रंगतदार लढत या मैदानावर आपण बघत आहात. एका साईडला विचार केला तर प्रथम फलंदाजी धनसार. आहा आज बॅकफुटला गेला चेंडू ऑफ स्पिन झाला. आणि जर तुम्ही विचार केला तर प्रवीण अमरे कुठे फसला तर अशा पद्धतीने तो साऊथ आफ्रिकेला जाऊन पहिलं शतक मारलं. पण नंतर बाकी ऑफ स्पिनला बॅकफुटला जाऊन तो कट करायचा आणि फसला होतोय. जितेश बाद होतोय. टायटनने चांगला कॉम्बॅक केलाय. खरोखरच जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. माणूस जसं प्रेमामध्ये पडतोय तसं अंडरआर्मच्या प्रेमामध्ये संपूर्ण तरुणाई तुम्हाला बघायला मिळते. कारण खरोखरच अंडरआर्म म्हटलं ना की दिवसभर काम करा, रात्री 3-4 वाजेपर्यंत खेळा, पुन्हा झोपा आणि पुन्हा कामावर जा. एक विक्रमादित्यची टुर्नामेंट आणि ह्या टुर्नामेंटचं खूप ठिकाणी नाव घेतलं जातं. प्रत्येक जण वाट बघतोय की कधी होणार हे मॅच. यस एक चांगले अँकर अजून एक मुंबईमध्ये अँकर आहे. बघूया जून महिन्यामध्ये मॅच जर झाली तर त्या अँकरला मला भेट झैड बरोबर फोटो आहे बघा. ती अँकर करायची आपल्याला बघायला मिळेल. नवोदित अँकर आहे बोरिवली गोरेगावमध्ये राहणारी. पुन्हा आपल्या सरकारला पुढचा चेंडू नागेंद्र. चेंडू टॅप केलाय. टॅप मध्ये ताकद नाही आहे. सरळ चेंडू जातो हातामध्ये. खूप चांगला कमबॅक केलाय नागेंद्र यांनी. 30 धावा फलकावर फक्त लागलाय. टायटन आता बाकी क्षेत्रक्षणात थोडंसं बदल केलाय. शेवटचा चेंडू या इनिंगचा आणि फलका धावसंख्या लागलाय 30. डिक्लेअर झोन चेंडू सरळ निघून जातो. धावसंख्या 1 निवडते. 31 धावा या फलकावर लागल्यात. विजयासाठी धावा करायच्या ते 32. धन्यवाद दीपक सर. वळू आपण टॉस कडे. बाबा यांच्या शुभस्ते टॉस केला जातोय होणारा पुढच्या सामन्याचा. टेलचा कॉल केला गेलाय. तर प्लीज परत एकदा टॉस केला जाईल कारण की कॉइन खाली गेलाय तर टॉस परत केला जाईल. टेलचा कॉल केला गेला आणि टेल येतो. देलवाडी संघ टॉस विन होतोय. धन्यवाद बाबा भाई. फर्स्ट ऑफ कॉंग्रॅच्युलेशन्स. इकडे आलो कसं वाटलं तुला या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी? कसं आनंद होता? मागील वर्षात तुम्ही खेळलेत, या वर्षामध्ये काय नवीन तुला पाहायला भेटे या स्पर्धेमध्ये? नवीन तर डेली टुर्नामेंटला होतच राहते आणि टुर्नामेंट खूप चांगली आहे. टॉस तू जिंकला पण निर्णय असेल तुझ्या 4 षटकांमध्ये? क्षेत्ररक्षण असेल. समोरचा संघ पाहिला काल संघर्ष मुरबे अ संघ क्वालिफाय झाला. संघर्ष मुरबे ब संघ आहे तर या संघाला किती धावाचा प्रयत्न थांबायचा प्रयत्न असेल तुझा? 30 धावाच्या मध्ये थांबवायचा प्रयत्न करू. नक्कीच आज तुमच्या संघामध्ये अक्षय वगैरे पाहायला भेटेल आम्हाला. नक्की जाऊ. तर बेस्ट ऑफ लक तुला वैभव. नक्कीच कॅप्टन आपला जोड टॉस तू गमावला. जर टॉस जिंकला तर निर्णय काय असतो तुझा? क्षेत्ररक्षण असलास. परंतु मनाविरुद्ध तुला डिसिजन दिला, बॅटिंग तुला दिली गेली, प्रथम तुला फलंदाजी करायची, किती धावांचा प्रयत्न असेल? 40 ते 45 धावांचा. काल जशा प्रकारे संघर्ष मोरबे बस संघ खेळला, हरलेली मॅच तो जिंकला, त्यांच्या पावला तुम्ही पाऊल ठेवून क्वालिफाय करण्याचा प्रयत्न केला जाईल का? हो नक्की, आम्ही तसाच प्रयत्न करू. तुला सुद्धा बोले मैदानी चार मध्ये सामना सुरेख रंगतो. एका बाजूला पाहायला भेटे टायटन 11 तर एका बाजूला पाहायला भेटे संघ तो म्हणजे आई जगदंब धनसार
सुरेख सामना आहे. आपल्याला जोडले गेले एक सुरेख दिग्गज एक्सपर्ट कॉमेंटर आदरणीय सन्माननीय दीपक संकेत सर याचा आवाज आपण ऐकूया. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद युसुफ. त्याने चेंडू पाहिला पण प्रथम फलंदाजीकडे 31 धावांचं आव्हान दिलंय. 32 जिंकण्यासाठी करायचे आहेत. बघूया प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला 8च्या सरासरी धावा काढायच्या आहेत. 8ची सरासरी म्हटलं तर काही मोठी सरासरी नाही आहे. एका साईडला टायटन्स एक ही मैच हुआ उसमें भी नहीं है लगता है वो भी नहीं है हाँ एक है. चला अफजल आणि शैलेश आणि गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतो शैलेश. आपल्या षटकातला पहिला चेंडू अफजलसाठी 32 धावा ह्या विजयासाठी करायचे. आपण सामना बघत एका साईड आई जगदंबे दंसार आणि टायटन 11. ओहो पहिला चेंडू पडल्यानंतर सबकॉल ऑफ ब्रेक बघायला मिळतोय. क्लास डिलिव्हरी पाहायला मिळते. ज्याला क्रिकेटच्या ओव्हरमध्ये समरिंग डिलिव्हरी ज्याला म्हणतात तशा पद्धतीचा चेंडू हाताळला जातोय. अप्रतिम गोलंदाजी. पुन्हा छाप्या षटकाला पुढचा चेंडू हाताळताना समोर बघायला मिळतो तुम्हाला. हा फलंदाज हा इथे बघा ड्राईव्ह केला जातो. सरळ चेंडू जातो. हातामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण सजवलं आहे. एकंदरीत तुम्ही विचार केला 4-3चं कॉम्बिनेशन तुम्हाला बघा. 4 ऑफ साईडला 3 ऑन साईडला विजयासाठी 32 धावा करायच्या आणि पहिले 2 चेंडू हे निर्धाव पाहायला मिळतात. बॅकफुटला गेलाय. चेंडूला पॅडल स्वीप बघायला मिळतो. चेंडू जातो सीमा पलीकडे. 4 शॉर्ट ऑफ चेंडू होता. खूप शॉर्ट चेंडू होता. पहिले 2 चेंडू ज्या पद्धतीने हाताळल्यानंतर तिसरा चेंडू टाइमसाठी सेट झालाय आणि बरोबर चेंडू रेंजमध्ये मिळाला आणि चेंडू जातो सीमा पलीकडे. 4 धावा अशा पद्धतीने खातं उघडलंय. टायटनचं खातं उघडलंय ते निश्चितच 4 धावा. पुन्हा अफजल आणि गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतो शैलेश. आपल्या षटकाला पुढचा चेंडू पुन्हा ड्राईव्ह केला. क्लास ऑन ड्राईव्ह बघायला मिळतो. 2 क्षेत्ररक्षकाच्या याच्यामधून आपण म्हणतो ना खंडाचा गाठ ना गाडी गेली झोका तशा पद्धतीचं गॅप पाहायला चेंडू धाडला जातो सीमा पलीकडे. बॅक टू बॅक 2 चौकार. 8 धावा ह्या फलकावर लागल्या जात आहेत. 2 चेंडू निर्धाव डॉट 2 चेंडू चौकार. पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा चेंडू हाताळताना हा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. अतिशय सुंदर नामांकित असा फलंदाज. असंख्य स्पर्धा गाजवणारा. आपण सरावलीची स्पर्धा देखील बघितली. ती देखील स्पर्धा यांनी जिंकली होती. ती देखील स्पर्धा गाजवली होती. बॅक टू बॅक 2 टुर्नामेंट विजेता धर्मवीर चषक आतिश राऊत यांचा आपण पाहिलं होतं. तिथे देखील चांगल्या पैकी फलंदाजी केली होती. हा गेंद लंबा था कोशिश जरूर की थी मगर गेंद ने टर्न लिया. कुछ संपर्क नहीं हुआ. चेंडू टर्न झाला संपर्क झाला नाही. अप्रतिम कमबॅक केलं जात आहे. आता पहिले 5 चेंडू टाकले गेले. फलका धावसंख्या लागल्या 8 आणि विजयासाठी 32 करायचे. प्रत्येक षटकामध्ये 8 धावा बाकी करायचे आहेत. इथे बाकी रिव्ह्यू घेतलाय. या सभेत तुम्हीच या. काय डिसिजन घेतला तुमचा नोट आउट डिसिजन आहे. तुम्ही या बघा. सॉफ्ट डिसिजन हा नोट आउट आहे आणि रिव्ह्यू घेतलाय तो म्हणजे निश्चितच धनसार संघाने. चला 12वा खेळू फक्त इथेच बसतील. तुम्ही उठू नका. आमचे पंच बघतील जागेवर जातील आणि तो डिसिजन देतील. का क्रिकेटची नियमावली क्रिकेटचे रूल्स जर तुम्हाला फॉलोज करायचे आणि खरोखरच मी या आयोजकांचं कौतुक करेल ज्या पद्धतीने त्यांचे रूल्स फॉलोज असतात ना. खूप चांगला पाहिजे. हुकूमत गाजवली पाहिजे. कारण आपण आयोजक आहेत. ऑर्गनायझर म्हटलं की युअर ऑर्डरर तर तुम्हाला ऑर्डर द्यायला पाहिजेत. अतिशय मोठी रंगतदार लढत तुम्ही बघत आहात. महाकाल चषक पंचाळे 2023 आपण बघत आहात. महाकाल म्हटलं की तुम्हाला बघायला मिळते रिच टू रिच मध्ये म्हटली की पैसे टाका पैसे कमवा. आणि पैसे कमवण्याचं तुम्हाला जर बघायचं असेल शेअर मार्केटमध्ये जा. अंबानीचे असतात, अदानीचे असतात, व्हिडिओकॉनचे असतात, टाटाचे असतात, जिंदालचे असतात, आरटी ड्रग्सचे असतात, आरटी इंडस्ट्रीजचे असतात, आपल्या MIDCचे असतात. बऱ्याचशा कंपनीचे तुम्हाला शेअर बघायला मिळतात. नर्मदा सिमेंटचे असतात. आणि मी इंटरव्ह्यू घेतले. कबड्डीची मॅच जिथे झाली बोईसरमध्ये तेव्हा रिच टू रिच मनीचे मालक आले होते. मी सर एक्सप्लेन व्हॉट आर यू डूइंग मॅन फ्रॉम रिच मॅन. मग त्यांनी सांगितलं की पडते पैसे कमाना कैसा है जो ज़्यादा करके BCom लाइन में है
म्हणजे कॉमर्स लाईनमध्ये असताना तुम्हाला काय करायला शिकायला मिळतात, खूप चांगलं एक्सप्लेन रिच टू रिच मॅचच्या माध्यमाने इथे तुम्हाला बघायला मिळत आहेत. तरी इथे तुमचा संपतोय, एकच रिव्ह्यू होत आहे, तर धनसर संघाचा रिव्ह्यू इथे बाकी संपला जातोय. पुनश्च आपल्या सेकंडला पुढचा चेंडू, आहा चांगली गोलंदाजी बघायला मिळते, क्लास दर्जेदार गोलंदाजी. इथे बाकी बॅटची एज लागते, धावसंख्या 1 निवडून 9 धावा फलकावं लागतं. पहिलं षटक संपलं आणि फलक धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 9. काय रुबाबदार ब्रँड स्पर्धा बघायला मिळते. आपण पुन्हा सांगली सातिकला गेलो तर तुम्हाला सुरेखा पुणेकरचं फळ बघायला मिळते. सुरेखा पुणेकर जर म्हटली की साम्राज्य लावण्याची बघायला मिळते. परमेश्वर कृपेने एकदा लाईव्ह शो तिचं बघता आलं, ॲथलेटिकची टीम घेऊन गेलो होतो आणि बघता बघता बाजूच्या एका थिएटरमध्ये पुण्याला त्यांची रंगत होती. आम्हाला म्हटलं तुम्हाला बघायचं आहे का, आणि बघता बघितलं आणि तेच गाणं त्या बाणाने मारेल तिला आपण बघायला मिळालं. आता गौतमी पाटील ब्रँड आहे, पण जे साम्राज्य निर्माण केलं सुरेखा पुणेकरची अदा आणि सूर्यप्रभ नजरेचा मारलेला बाण, हे तुम्ही बघा, चेहऱ्यावरचं एक्सप्रेशन क्लास दर्जेदार बघायला मिळते. आणि पंचाळी गावात असं काही नाही की कोणत्या कलाकार आणू शकत नाही, पंचाळी गाव जर म्हटलं तर त्यांना हवं ते करून दाखवतात असं बघायला मिळालंय. एक दर्जेदार मॅच आयोजन तुम्हाला इथे पाहायला मिळते. आता बाकी तुम्हाला बघायला मिळतो चेतन नावाचा हा गोलंदाज जितेन 9 धावा झाल्यात आणि 9च्या 9 धावाचा काढता अफजलने. पुन्हा जितेन टॅप केलाय, व्हॉट अ फेडिंग, क्लास सेटेशन बघायला मिळते. असं म्हणतात ना, एखादा आंब्याची फांदी लावली की कसा तो तोडायचा, हा उदाहरण इथे दाखवला गेला. लहानपणीच्या काळामध्ये झाडावर आंब्यासाठी एखादी फांदी खेचायची आणि दुसऱ्याने कसं तोडायचा, पण काकांनी मोबाईल आलाय ते राहिलं नाही. पण आपल्या काळामध्ये ते नंदनवन कौशल्य पाहायला मिळायचं. अप्रतिम क्षेत्रक्षण तुम्हाला धनसर संघाकडनं बघायला मिळते. फलकात धावसंख्या लागली जाते ती 10, विजयासाठी करायचे 32. एक अतिशय दर्जेदार आयोजन, एक ब्रँड टुर्नामेंट तुम्हाला बघायला मिळते. या अँड्राम क्रिकेटच्या विश्वातली एक मोठी स्पर्धा ती म्हणजे महाकाळ चषक पंचाळी 2023. पुन्हा शापा सर्कलला पुढचा चेंडू इथे पाहायला मिळतो. हा चांगला चेंडू टाकला जातो. पूर्वीच्या काळामध्ये आम्ही लहानपणी जेव्हा खेळायचो तेव्हा या चेंडूला गुगली सांगायचो. हा सरपटी चेंडू, पण ह्या चेंडूला आपण गुगली सांगायचो. नंतर हरभजन जेव्हा आला ना तेव्हा कळलं की गुगली काय असते. लेग ब्रेक टाकणारा ऑफ ब्रेक टाकतो ना तेव्हा आपला गुगली हे काय बघायला मिळते. अतिशय सुंदर मॅच तुम्हाला बघायला मिळते. धनसार म्हटला की क्रिकेटची पंढरी, ज्या काळात आपण 7 11 पाहिला, धनसार पाहिला, शिरगाव पाहिला, खूप मोठमोठे क्रिकेट टॅलेंटच्या विषयाच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळाले. आणि आज एकंदरीत तुम्ही विचार केला की पंचाळी गाव म्हटलं की आज खरोखर एक ब्रँड टुर्नामेंट करताना तुम्हाला पाहायला मिळते. पुणे शब्द पुढचा चेंडू इथे कट केला जातोय. डिक्लेअर झोनमध्ये एकच धाव फक्त बघायला मिळते. धावसंख्या 1 निवडतात, धावसंख्या पोचली जाते ती 10. विजयासाठी 32 धावा तुम्हाला काढायच्या आहेत. ज्याने ह्या मॅचेससाठी चांगले चांगले आशीर्वाद दिलेत, स्पॉन्सर्स दिले, त्यांचे बॅनर्स तुम्हाला बघायला मिळतात. गावकऱ्याची संघटनेची मजबूती इकडे बघायला मिळते आणि आयोजकांचं असलेलं कौशल्य इकडे पाहायला मिळते. आहा चेंडू पडल्यानंतर उडला, त्याला माहिती आहे मी मोठा शॉट खेळायला गेला तर इन दी एअर चेंडू बाहेर जाईल, म्हणजे बॉक्स आउट जाईल. मधून अक्कल हुशारीने चालवली आणि खूप चांगल्यापणे खेळला जातो. अभियाच्या बॅटीतून धावसंख्या 1 निवड धावसंख्या होते ती 11 धावा. अतिशय मोठी रंगतदार लढत तुम्हाला बघायला मिळते. 32 धावा म्हटलं की खूप मोठ्या धावा मोजल्या जातात. इथे बाकी काटेकी टक्कर असं म्हटलं जाते. ईट का जवाब पत्थर से दिया जाए, दूध का दूध पाणी का पाणी असं म्हटलं जाते. अशी मोठी रंगतदार लढत मैदानाच्या आतमध्ये द्वंद्व चेंडूचं युद्ध तुम्हाला पाहायला मिळते. पुन्हा शापा सर्कलला पुढचा चेंडू, आहा टॅप केला आणि सरळ चेंडू जातो बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. ना तेरा है ना मेरा है, ये तो सब कुछ रनों की बरसात है, अशा पदे बनवलं. असं म्हणतात ना, हम है आप है, आणि त्यानंतर करला गेलं हम आपके है कोण, अशा पद्धतीचा चेंडू छोटा पिलोटा टॅप केला, चेंडू जातो बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि अशा पद्धतीने 15 धावा या फलकावर लागल्या जातात. अतिशय चला मीटिंग कमी करायची आहे, कारण रूल्स रेग्युलेशन तुम्हाला फॉलो करायला लागतील. आणि आतापर्यंत मी सांगतील की रूल्स रेग्युलेशनमध्ये ह्या स्पर्धेचं मी कौतुक करेल. बघा कशी त्यांची ऑर्डर असते. डिसिप्लिन तुम्हाला तुमच्या व्यासपीठाचं बघायला मिळते. डिसिप्लिन तुम्हाला तुमच्या डकआउटमध्ये खेळाडूंसाठी बघायला मिळते. महिला कक्ष आतापर्यंत मी जिथे जिथे जातो पहिल्यांदा पाहिलाय की महिला कक्ष फक्त ठेवला गेलाय. बरं आपण 7 ते 8 10 टुर्नामेंट वर्ष आपण केल्यात संतोष, पण महिला कक्ष हा इथं पहिल्यांदा बघायला मिळतोय. म्हणजे अतिथीभव करायला पाहिजे, माणसाने आदर सन्मान कसा करायला, आई बहिणीचा आपण सत्कार कसा करायला पाहिजे हे फक्त आणि फक्त कुठे बघायला मिळते, ते या पंचाळी गावाला बघा. 2 षटकं संपलीत आणि फलकात धावसंख्या लागल्या 15. आता बाकी 12 चेंडू आणि 17 धावा. नक्कीच पाहायला भेटत रिस्टमोनी प्रेझेन्स पाहतोय. महाकाल चषक 2023 अप्रतिम दर्जाची स्पर्धा आपण पाहतो. रिस्टमोनीचा स्टाफ पूर्णपणे आमचं जोडलं गेलं. जयेश चव्हाण हे सुद्धा पाहायला भेटत. रिस्टमोनीचं एक सुरेख आधारस्तंभ म्हणून त्याला पाहायला जातं. त्याचं हार्दिक स्वागत असेल आमच्या मुख्य व्यासपीठावर.
येऊन आपण विराजमान व्हायचं आहे. थोड्या सामन्याकडे आमच्यावर जोडले गेले मिस्टर दीपक संके सर. आणि युसुफ बघितलं का आपले पंच जे आहेत ना ते पूर्ण सर्कल करतात. आमचे 12-17 पाहिजेत. 15 झालेत. 12 चेंडू 17 धावा. 17 हुआ 15 चाहिए. बारा चेंडू 15 धावा आहेत. 17 धावा झाल्यात. बघा रिच टू रिच मनी तुम्ही ऍड करतात. कॉलेजमध्ये देखील जाता. यावर्षी तुम्हाला सांगतो कॉमर्समध्ये जा, कॉलेजमध्ये लेक्चर द्या, मुलांना ॲक्रेशन करा. येणारा काळ तुमचं भवितव्य उजवडू शकते. कारण तुमच्या मालकाने सांगितलं BCom वाल्यांसाठी खूप मोठी फील्ड आहे आणि रिच टू रिच मध्ये शेअर मार्केट बघायला भेटेल. चला घाई करा प्लीज. 12 चेंडू आणि 15 धावाची आवश्यकता. एक मोठी रंगतदार लढत या मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. खरोखरच अतिशय सुंदर देखणं आयोजन इथे बघायला मिळते. ते आपण पाहत आहात पंचाळीच्या या मैदानावरती. मित्रांनो घोड्यावर बसू नका. लहान बाळाला विनंती आहे. इथे सुंदर सिच्युएशन बघायला मिळते. ते आमच्या बेटा खाली उतर बेटा. तुमचं काय बघा एखाद्याने घोडा सोडला निघाला खाली तर तुम्ही खून जाईल. प्लीज मस्ती करू नका. आयुष्य सांभाळा. खूप वैभव संपायचं. काय गोलंदाजी बघायला मिळते. खूप चांगल्या पद्धतीचा चेंडू. इथे बाकी गाडी आत्महत्या केली जाते असं म्हटलं जातं ना. शेतकरी लोन घेतो, लोन फिटता येत नाही. अपकालीन पाऊस पडतोय कारण निसर्गाचा कोप हा खरा आपल्याकडे नाही. पण सांगली, सातारा, नाशिकवर आपण गेलात की तिथे कशा पण निसर्गाचा कोप बघायला मिळतोय. तशा पद्धतीने इथे बघितलं बिल्लाने की हा खेळाडू 2 बॉल चकलाय. आता मग स्ट्राईक घ्यायचा आहे आणि बघता बघता सुसाईड केली आणि इथे बाकी चांगली युक्ती वापरला ती बिल्लाने. 17 धावा फलकावर बघायला मिळत आहेत. अजून देखील तुम्हाला दीपक यादव जी है लस्सी ज्यादा पीते हैं. यादव डेअरी फॉर्म आपण पाहिलात. बॅट जातो इथे धावण्याच्या डायरेक्ट थ्रो मध्ये कम ताकद नाहीये. थ्रो मध्ये ताकद नाहीये. अन्यथा खूप चांगला पण सिच्युएशन बघायला मिळतं. अतिशय मोठी मॅच तुम्हाला बघायला मिळते. म्हटलं होतं ना मी की कधी हार न मानणारा संघ आपण ढनसर पारला. ज्याने लेदर क्रिकेटचे चांगले खेळाडू आपल्यापर्यंत दिलेत. मण्या वगैरे ह्याचं नाव घेतलं तर खूप मोठे नाव घेतले. टेनिस क्रिकेटचे मोठे रथी महारथी दिलेत. असे असंख्य मोठे खेळाडू या गावाने आपल्याला दिलेत. तो गाव म्हणजे धनसार. पुन्हा आता बघूया दीपक कशा फलंदाजी करतोय. आता सरकारला पुढचा चेंडू. डिक्लेअर झोन मध्ये जातो. या शॉटवर त्याने मॅच जिंकण्याची करामत केली होती. ते सरावीच्या मैदानावर ते होतं चषक म्हणजे निश्चित दिघे प्रतिष्ठानचं दिघे चषक होतं. पण यावेळेला बाकी चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. धावसंख्या 1 निवडते आणि धावसंख्या होते 19. अतिशय मोठी रंगतदार लढत तुम्हाला इकडे बघायला मिळते. एका साईडला विचार केला बिल्ला नावाने ओळखला जाणारा अल्ताफ नावाचा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय. एक अष्टपैलू खेळाडू, अफलातून टॅलेंट, गुणवत्ता भरेला हा खेळाडू तुम्हाला बघायला. पुन्हा आपल्या सर्कलला पुढचा चेंडू. खाली जगह पे काम कैसा करना है. तीसरी सीट है तो चौथे सीट पे कैसा बनना है. लोकल का प्रवास डेली करते हैं इसीलिए उनको आदत है किसी रन चुराना. काय क्लास दर्जेदार फटका बघायला मिळतो. चेंडू थोडासा आवाक्याला भेटला. 2 क्षेत्रात बघितलं आणि चेंडू ढालून मिळतो बाहेर 4 धावा. खणखणीत चौकार. 23 धावा ह्या फलकावर लागल्या जातात. अतिशय मोठी मॅच बघायला मिळते. चला मित्रांनो मीटिंग कमी करा कारण अगोदरच आम्हाला आयोजकांनी सांगितलं संघ कोणताही असो तुम्हाला रूल्स रेग्युलेशन फॉलोच करायचे आहेत. 27 धावा फलकावर लागल्या जातात. अतिशय मोठी रंगतदार लढत तुम्हाला पाहायला मिळते. आता बाकी षटकं संपलीत ती. अजून एक चेंडू बाकी आहे का. 6 चेंडू आणि 5 धावा. एक चेंडू बाकी आहे का. एक चेंडू बाकी आहे ना. यस. पुन्हा आपल्या सर्कलला पुढचा चेंडू. टॅप केलाय. क्लास टॅप बघायला मिळतो. जागरूक टॅप कडे चेंडू जातो सीमा पलीकडे 4 धावा आणि अशा पद्धतीने धावसंख्या होते ती. तर 27 धावा आता फलकावर लागल्यात. आमच्या थोड्या स्कोरिंगची मिस्टेक झाली होती. अभि 27 बरोबर आहे. सर अजून देखील 5 धावाची आवश्यकता तुम्हाला. 6 चेंडू 6 चेंडू 5 धावा. बघा दीपक आणि गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतो दुर्वेश. 6 चेंडू 5 धावा.
हलक्याकडे खेळून काढा. धावसंख्या 1 ने वाढली जात आहे. थ्रो करेपर्यंत धावसंख्या होती ती म्हणजे 28 धावा. 5 चेंडू 4 धावा, 5 गेंदे 4 रन. अतिशय मोठी रंगतदार लढत या मैदानात तुम्हाला आकर्षक ट्रॉफ्या ही प्रतिकृती म्हणजे पाहिलं तर 1983 साली भारत जेव्हा जून महिन्यामध्ये इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप जिंकला त्यामुळे बाकी भारत देशाकडे मात पडला. खऱ्या अर्थाने याचं संशोधन कोणी केलं तर खरा हा इंग्रजांचा खेळ, म्हणून तर क्रिकेटला साहेबांचा खेळ म्हटलं जाते. क्षेत्ररक्षण खूप चालू होतं पण चेंडू हातामध्ये राहिला नाही, अन्यथा मोठा एक कमती विकेट तुम्हाला बघायला मिळाला असता. 29 धावा फलकावर, 4 चेंडू 3 धावा. अजून देखील मोठी रंगतदार लढत या मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला बघायला मिळते. एका साईडला विचार केला टायटन 11 आणि एका साईडला विचार केला तर निश्चितच तुम्हाला धनसरचा संघ बघायला मिळतो. धनसर संघाने प्रथम फलंदाजी केली आणि 4 षटकार 31 धावा केल्या, 32 धावाचं आव्हान दिलाय. 4 गडी बाद झाले ते 4. धनसर संघाचे 4 विकेट गेलेत, याची कृपया नोंद घ्यायची. पुन्हा शापा सरकारला पुढचा चेंडू हलकापणे खेळून काढला. इथे बाकी धावसंख्या 1 ने वाढली, धावसंख्या 30. आता बाकी 3 चेंडू 2 धावा. काय संघर्ष बघायला मिळते. जीवनाच्या आशेवर जेव्हा माणूस पोहोचतोय तेव्हा म्हटलं जाते की कधी कुठे काय होईल याचं सांगता येत नाही, म्हणून तर क्षणाचा विचार कोणी करू शकत नाही. अशी उत्कंठा वाढवणारा सामना इथे बघायला मिळतो. धनसर विरुद्ध टायटन 11 बोईसर भैयापाडा. 3 चेंडू 2 धावा. काय क्षेत्ररक्षक लावलं जाते. आपण पूर्वीच्या काळात टेस्ट मॅच बघायचो तेव्हा सिनी मिलॉन, सिनी पॉईंट, फॉरवर्ड शॉट लेग, शॉर्ट मिड ऑन, शॉर्ट मिड विकेट अशा पद्धतीचं क्षेत्ररक्षण जणू काही बघायला मिळते. आणि मग ब्लॅक अँड व्हाईटमध्ये पेपरामध्ये फोटो यायचा हेडिंगला तिथे पाहत राहायचो. 2 धावाची आवश्यकता. इथे बाकी चेंडू सहज जातो डिक्लेअर झाला. धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या 31 धावा. आता 2 चेंडू आणि 1 धावाची आवश्यकता विजयासाठी. एकंदरीत विचार केला 4 गडी बाद झालेत आणि एकच गडी बाद झालाय तो टायटन 11 संघाचा आणि 4 गडी बाद झाले ते धनसर संघाचे. 2 चेंडू 1 धावाची आवश्यकता. अशा पद्धतीने सामना जिंकला जातो आणि पहिला विजय संपादन केला जातोय. 1 चेंडू बाकी राखून सामना विजय केला, पण सामना निश्चितच रंगतदार झाला. वेलकम, वेल प्लेड धनसर संघ. या स्पर्धेमध्ये तुम्ही भाग घेतला त्याबद्दल निश्चितच महाकाल चषक 25/2023च्या माध्यमातून सर्व आयोजक आणि समालोचक तुमचे असंख्य आभार मानतो. ज्या पद्धतीने खेळ केला. कोणी काढले